सुखी जीवनासाठी काही महत्त्वाची सूत्र. आपला प्रत्येक सुख आणि दुःखाचा भागीदार परमेश्वर असतो. दररोज किमान 10 मिनिट वेळ देवासाठी नक्की काढा. जीवनात सुखी व्हायचं असेल तर आजच दुसऱ्याकडनं अपेक्षा ठेवणं बंद करा. कुणाकडूनही अपेक्षा ठेवायच्या नाही, म्हणजे स्वतःला मानसिक त्रास होत नाही. स्वतःला कधीच कमी लेखू नका. देवाने प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळी पण विशेष अशी कला दिलेली असते. ती ओळखा आणि तिच्यात प्रावीण्य मिळवा. ज्या गोष्टी येत नाही त्या शिकण्याचा प्रयत्न करा. कुणाकडेही छोट्या छोट्या गोष्टीसाठी हात पसरू नका. गरजेच्या वेळी नक्की तुम्ही दुसऱ्याकडे मदत मागा, पण प्रत्येक छोटी मोठी गरज पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याच्या खांद्याचा उपयोग करू नका. कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. माणसाकडे काही मिळवल्याचा स्वाभिमान असावा, परंतु त्याचा अभिमान कधीही होऊ देऊ नका. नेहमी स्वतःला कामात व्यस्त ठेवा, म्हणजे आपल्या डोक्यात निरर्थक विचार म्हणजेच रिकामे उद्योग येणार नाही. दुसऱ्यांना मदत करा, परंतु जितकी शक्य आहे तितकीच. इतरांसाठी नेहमीच अवेलेबल राहू नका, कारण काही लोक गरजेपुरता आपला गोड बोलून वापर करतात. कितीही जवळची व्यक्ती असो, खूप गोड बोलणारी असो, कुणावरही लगेच पटकन विश्वास ठेवायचा नाही, कारण काही लोक आधी विश्वासू होतात, नंतर विश्वासघात करतात. कमी बोला. आवश्यक ठिकाणी मोजकं पण महत्त्वाचं बोला. न घाबरता रोखठोक बोलायला शिका. तुमचा स्वभाव असा ठेवा की दुसऱ्यांना तुमच्या मनाचा ठाव देखील लागणार नाही. इतरांसाठी स्वतःचा स्वभाव कधीच बदलू नका. ज्याला आवडेल तो बोलेल, बाकी जे खूप भारी तर ते त्यांच्या घरी. कोणत्याही गोष्टीबाबत तुमची तुलना दुसऱ्याशी करत बसू नका. स्वतःचा आदर करायला शिका. कोणत्याही प्रसंगी तुम्हाला दिलेली वागणूक कधीच विसरू नका. निर्णय घेताना भावनिक न होता व्यावहारिक विचाराने निर्णय घ्यावा. आधी स्वतःला किंमत द्या, मग दुसऱ्यांना. कारण बऱ्याच वेळा दुसऱ्यांना महत्त्व देता देता आपण स्वतःचा बाजार मांडून बसतो. त्यामुळे समोरचे आपल्याला काडीचीही किंमत देत नाही. ज्या ठिकाणी आपल्याला बोलावले नाही, ज्याचे आमंत्रण नाही, त्या ठिकाणी जाऊ नये. अगदी शेवटी आपणास बोलावणे येत असेल तर सरळ नाही म्हणून सांगा. असे लोक केवळ त्यांची फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असतात. नशिबी आलेले सुख आपल्या माणसासोबत आणि आलेलं दुःख फक्त स्वतःसोबतच शेअर करा. तुमच्या भावनांचा बाजार मांडू नका. नेहमी आनंदी राहा. जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वतःला गहाण ठेवू नका. जीवन मनसोक्त जगून घ्या, कारण आलेला पुढचा क्षण काय घेऊन येईल हे कुणासही ठाऊक नसतं. हसत खेळत जगा, आनंदी जगा.